नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचे काही महत्त्वाचे इडियम्स अँड फ्रेजेस बघणार आहोत। हे इडियम्स अँड फ्रेजेस वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहे, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। टू स्पिल द बीन्स। टू स्पिल द बीन्स म्हणजे काय असते? टू रिव्हील अ सिक्रेट। एखादी सिक्रेट ओपन करणे, रिव्हील करणे, त्याला म्हणतात टू स्पिल द बीन्स। क्वेश्चन नंबर सेकंड आहे बाईट द बुलेट। बाईट द बुलेट म्हणजे काय असते? टू फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन ब्रेवली। डिफिकल्ट सिच्युएशन ब्रेवली फेस करणे, त्याला म्हणतात बाईट द बुलेट। क्वेश्चन नंबर थर्ड आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग। याला काय म्हणतात? टू रिव्हील अ सिक्रेट केअरलेसली। एखादी आपली सिक्रेट गोष्ट राहते ती केअरलेसली रिव्हील होणे, त्यालाच म्हणतात लेट द कॅट आउट ऑफ द बॅग। क्वेश्चन नंबर 4 आहे हिट द नेल ऑन द हेड। हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय येते? टू बी अ एक्झॅक्ट ऑर करेक्ट। टू बी अ एक्झॅक्ट ऑर करेक्ट, त्यालाच म्हणतात हिट द नेल ऑन द हेड। क्वेश्चन नंबर 5 आहे वन्स इन अ ब्लू मून। वन्स इन ए ब्लू मून म्हणजे काय असते? रेअरली, क्वचित, क्वचित होणारी गोष्ट, क्वचित होणार, त्याला म्हणतात वन्स इन ए ब्लू मून। क्वेश्चन नंबर 6 आहे किक द बकेट। किक द बकेट म्हणजे काय असते? टू डाय, टू डाय, मरणे म्हणजे किक द बकेट। क्वेश्चन नंबर 7 आहे कॉस्ट अँड आर्म अँड ए लेग। कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग, हातापायाची किंमत चुकवणे, त्या गोष्टीला काय म्हणतात? व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे खूप महाग गोष्ट असणे, त्याला म्हणतात कॉस्ट अँड आर्म लेग। ब्रेक दी आईस। आईस ब्रेक करणे म्हणजे काय असते? ब्रेक दी आईस म्हणजे टू बिगिन अ कन्व्हर्सेशन, कन्व्हर्सेशन स्टार्ट करणे, त्याला म्हणतात ब्रेक दी आईस। क्वेश्चन नंबर 9 आहे अ ब्लेसिंग इन डिस्कस। अ ब्लेसिंग इन डिस्कस म्हणजे काय असते? अन अपेरेंट ट्रबल दॅट बेनिफिट्स लेटर। म्हणजे एखादी गोष्ट सुरुवातीला आपल्याला प्रॉब्लेम सारखी वाटते, पण नंतर त्याच गोष्टीमुळे आपल्याला फायदा होतो, त्याला म्हणतात अ ब्लेसिंग इन डिस्कस। क्वेश्चन नंबर 10 आहे बर्न द मिडनाईट ऑइल। तर काय आहे? टू वर्क लेट इन टू दी नाईट। रात्रीला उशिरापर्यंत काम करणे, त्यालाच काय म्हणतात? बर्न द मिडनाईट ऑइल। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात। क्वेश्चन नंबर 11 आहे अंडर दी वेदर। अंडर दी वेदर म्हणजे काय असते? फिलिंग अनवेल। फिलिंग अनवेल म्हणजे बरे न वाटणे, त्याला म्हणतात अंडर दी वेदर। क्वेश्चन नंबर 12 आहे अ पीस ऑफ केक। बघा केक असते, त्याला कट करतो असा पीस, तर किती किती सोपी आहे ते, तर त्याला काय म्हणतात? समथिंग इझी। समथिंग इझी म्हणजे काय असते? अ पीस ऑफ केक। क्वेश्चन नंबर 13 आहे ऍड फ्युएल टू द फायर। ऍड फ्युएल टू द फायर म्हणजे आगीमध्ये तेल टाकणे, त्याला काय म्हणतात? टू मेक अ बॅड सिच्युएशन वर्स। म्हणजे एखादी गोष्ट वाईट असेल तर त्याला पुन्हा आणखी खराब करणे। एखादी आपल्याकडे प्रॉब्लेम आहे तर ती प्रॉब्लेम आणखीन वाढवणे, त्याला म्हणतात ऍड फ्युएल टू द फायर, आगीमध्ये तेल टाकणे। क्वेश्चन नंबर 14 आहे बीट अराउंड दी बुश। बीट अराउंड दी बुश
काय येणार याच्यासाठी? त्याच्यासाठी येणार टू अवॉइड मेन टॉपिक. मेन टॉपिक सोडून बाकीच्या गोष्टी करणे त्याला म्हणतात बीट अराउंड दी बुश. क्वेश्चन नंबर 15 आहे हिट दी सॅक. हिट दी सॅक तर काय? टू गो टू स्लीप, झोपायला जाणे, टू गो टू स्लीप त्यालाच म्हणतात हिट दी सॅक. बघा विद्यार्थ्यांना, हे सर्व इडियम्स अँड फ्रेजेस अतिशय महत्वाचे आहे. हे वारंवार रिपीट झालेले आहे परीक्षेला, तर व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. जम्प ऑन द बँड वॅगॉन. जम्प ऑन दी बँड वॅगन तर काय असते? टू जॉईन अदर्स इन डुईंग समथिंग पॉप्युलर. जे सर्व लोक करतात तेच आपण सुद्धा करणे त्यालाच म्हणतात जम्प ऑन दी बँड वॅगॉन. क्वेश्चन नंबर 17 आहे कॉल इट अ डे. म्हणजे कॉल इट अ डे म्हणजे टू स्टॉप वर्किंग फॉर दी डे. आजच्या दिवसाचे काम थांबवणे त्याला म्हणतात कॉल इट अ डे. क्वेश्चन नंबर 18 आहे बाय लिप्स अँड बाउन्स. बाय लिप्स अँड बाउन्स म्हणजे हे असते रॅपिडली. रॅपिडली त्याला म्हणतात बाय लिप्स अँड बाउन्स. क्वेश्चन नंबर 19 आहे क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. त्याच्यासाठी येणार टू रिग्रेट समथिंग दॅट कॅन नॉट बी चेंज. एखादी गोष्ट घडून गेली आहे पण आपण त्याच्याबद्दल रिग्रेट करत आहे, क्राय करत आहे. म्हणजे ते हिंदीमध्ये मन आहे ना, अब पछतावत होत क्या जब चिड़िया चुग गई खेत, तर त्यालाच म्हणतात क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. क्वेश्चन नंबर 20 आहे द बॉल इज इन युअर कोर्ट. द बॉल इज इन युअर कोर्ट याच्यासाठी काय आहे ना, टू हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी यू हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी टू डिसाइड. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या पक्षात असणे आणि तुम्हाला डिसाइड करायची आहे ती गोष्ट करायची की नाही. म्हणजे ती गोष्ट तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, ती गोष्ट ऍक्सेप्ट करायची की नाही करायचं त्यालाच म्हणतात द बॉल इज इन युअर कोर्ट यू हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी टू डिसाइड. क्वेश्चन नंबर 21 आहे बार्किंग अप द रॉंग ट्री. रॉंग ट्रीवर बार्किंग करणे तर त्याला काय म्हणतात ॲक्यूज द रॉंग पर्सन. म्हणजे ज्या व्यक्तीने काही केले नाही पण दोष त्याच्यावर लावणे, एकाचा दोष दुसऱ्यावर लावणे त्याला म्हणतात बार्किंग अप द रॉंग ट्री. क्वेश्चन नंबर 22 आहे लेट स्लीपिंग डॉग्स लाई. लेट स्लीपिंग डॉग्स लाई याच्यासाठी काय येणार? त्याच्यासाठी येणार डू नॉट डिस्टर्ब ए सिच्युएशन ॲज इट इज. डू नॉट डिस्टर्ब अ सिच्युएशन ॲज इट इज त्याला म्हणतात लेट स्लीपिंग डॉग्स लाई. क्वेश्चन नंबर 23 आहे थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेल याला काय म्हणतात? ते याच्यासाठी येणार टू स्टॉप ट्राईंग. प्रयत्न स्टॉप करणे त्याला म्हणतात थ्रो इन द टॉवेल. क्वेश्चन नंबर 24 आहे अ स्टॉर्म इन अ टी कप. अ स्टॉर्म इन अ टी कप याच्यासाठी काय आहे ना अ लॉट ऑफ ट्रबल ओव्हर समथिंग अनइम्पॉर्टंट. अ लॉट ऑफ ट्रबल ओव्हर समथिंग अनइम्पॉर्टंट त्यालाच म्हणतात अ स्टॉर्म इन अ टी कप. क्वेश्चन नंबर 25 आहे पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट त्याच्यासाठी काय आहे ना डिपेंड इंटायरली ऑन वन प्लॅन ऑर आयडिया. म्हणजे एकाच प्लॅन किंवा एकाच आयडियावर संपूर्ण डिपेंड असणे त्याला म्हणतात पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. क्वेश्चन नंबर 26 आहे टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट त्याच्यासाठी काय आहे? याच्यासाठी आहे टू प्रेस वन सेल्फ. एखाद्याची तारीफ करणे, प्रशंसा करणे त्याला म्हणतात टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट.
क्वेश्चन नंबर 27 आहे, वॉक ऑन एअर, हवेत चालले, असा याचा अर्थ आहे. आणि ऍक्च्युअली मिनिंग काय होईल, टू फील एक्स्ट्रीमली हॅप्पी. टू फील एक्स्ट्रीमली हॅप्पी, अत्यंत आनंदी असणे, त्याला म्हणतात वॉक ऑन एअर. क्वेश्चन नंबर 28 आहे, थ्रो कोल्ड वॉटर ऑन समथिंग. थ्रो कोल्ड वॉटर ऑन समथिंग याच्यासाठी काय आहे ना, त्याच्यासाठी आहे टू स्कॉल्ड समवन, टू रुइन समवन्स एन्थुसियाझम, म्हणजे एखाद्याचा आनंद, एखाद्याची खुशी म्हणजे हे करणे, अडथळा आणणे. आपण म्हणत नाही का, सारे किए कराए पर पाणी फेर दिया, त्यालाच म्हणतात थ्रो कोल्ड वॉटर ऑन समथिंग, एखाद्याच्या प्रयत्नावर पाणी फेरणे, त्यालाच. क्वेश्चन नंबर 29 आहे, गो द एक्स्ट्रा माइल. गो द एक्स्ट्रा माइल याच्यासाठी काय आहे ना, टू वर्क हार्डर दॅन एक्सपेक्टेड. टू वर्क हार्डर दॅन एक्सपेक्टेड, त्यालाच म्हणतात गो द एक्स्ट्रा माइल. क्वेश्चन नंबर 30 आहे, इन हॉट वॉटर. बघा, एखादं गरम पाणी आणि त्याच्यात तुम्हाला ठेवलं तर कसं वाटणार, बिईंग इन ट्रबल. बिईंग इन ट्रबल त्यालाच म्हणतात इन हॉट वॉटर. क्वेश्चन नंबर 31 आहे, कीप एन आय ऑन. एखाद्या गोष्टीवर आपले लक्ष ठेवणे, त्यालाच म्हणतात वॉच केअरफुली. वॉच केअरफुली याच्यासाठी काय आहे, कीप एन आय ऑन. क्वेश्चन नंबर 32 आहे, ऑन क्लाउड 9. म्हणजे आपण म्हणतो ना सातव्या आसमान में असना, तसंच इथे आहे ऑन क्लाउड 9. तर काय असते, एक्स्ट्रीमली हॅप्पी. एक्स्ट्रीमली हॅप्पी. क्वेश्चन नंबर 33 आहे, पुल समवन्स लेग. कोणाची टांग खिचणे, म्हणजे काय असते ते, टू मेक फन ऑफ समवन. एखाद्याची टांग खिचणे, एखाद्याचा मजाक, गंमत उडवणे, मजाक उडवणे, त्याला म्हणतात पुल समवन्स लेग. क्वेश्चन नंबर 34 आहे, फेस द म्युझिक. फेस द म्युझिक, तर काय आहे ना, कॉन्फ्रंट द कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्फ्रंट दी कॉन्सिक्वेन्सेस यालाच म्हणतात फेस दी म्युझिक. क्वेश्चन नंबर 35 आहे, इन द निक ऑफ टाइम. इन द निक ऑफ टाइम म्हणजे जस्ट इन टाइम. जस्ट इन टाइम त्यालाच म्हणतात इन द निक ऑफ टाइम. क्वेश्चन नंबर 36 आहे, अ रेड लेटर डे. अ रेड लेटर डे म्हणजे अ व्हेरी इम्पॉर्टंट डे. अ व्हेरी इम्पॉर्टंट डे म्हणजे अ रेड लेटर डे. बघा, कॅलेंडर असते आपल्याकडे, कालनिर्णय वगैरे, तर ज्या दिवशी गव्हर्नमेंट हॉलिडे असते, म्हणजे सरकारी सुट्टी, कोणता सण असला तर तिथे लाल कलरचं असते, तर तो काय असते, अ व्हेरी इम्पॉर्टंट डे, त्यालाच म्हणतात अ रेड लेटर डे. क्वेश्चन नंबर 37 आहे, टू मेक अ माउंटेन आउट ऑफ ए मोल हिल. टू मेक अ माउंटेन आउट ऑफ ए मोल हिल याला म्हणतात टू एक्झॅक्ट. एक मिनिट, तर बघा याच्यासाठी आहे ना, टू एक्झॅगरेट अ मायनर इश्यू. टू एक्झॅगरेट अ मायनर इश्यू यालाच म्हणतात टू मेक अ माउंटेन आउट ऑफ ए मोल हिल. टू टर्न ए डीप इयर. टू टर्न ए डीप इयर म्हणजे काय म्हणतात, टू इग्नोर डेलिबरेटली. टू इग्नोर डेलिबरेटली यालाच म्हणतात टू टर्न ए डीप इयर. क्वेश्चन नंबर 39 आहे, टू कट कॉर्नर्स. असा चोक आहे, इथून असं जायचं आहे पण इथून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात समजवण्यासाठी, तर त्यालाच म्हणतात टू टेक शॉर्टकट्स अँड डू समथिंग बॅडली. शॉर्टकट घेणे आणि एखादी गोष्ट वाईट पद्धतीने करणे, त्यालाच म्हणतात टू कट दी कॉर्नर्स. क्वेश्चन नंबर 40 आहे, टू बी इन ए पिकल. टू बी इन ए पिकल म्हणजे टू बी इन ट्रबल. टू बी इन ट्रबल म्हणजे टू बी इन पिकल. क्वेश्चन नंबर 41 आहे, टू टर्न दी टॅप. टू टर्न दी टेबल्स म्हणजे टू चेंज द सिच्युएशन इन वन्स फेवर.
टू चेंज द सिच्युएशन इन वन्स फेवर, एखाद्याच्या पक्षामध्ये सिच्युएशन फेवर करणे त्यालाच म्हणतात टू टर्न दी टेबल्स. जसं आपल्या बॉलिवूड मध्ये असते, काय म्हणतात त्याला, नेपोटिझम, पक्षपात. क्वेश्चन नंबर 42 आहे, टू स्मेल अ रॅट. टू स्मेल अ रॅट म्हणजे टू सस्पेक्ट समथिंग रॉंग. टू सस्पेक्ट समथिंग रॉंग यालाच म्हणतात टू स्मेल अ रॅट. क्वेश्चन नंबर 43 आहे, थ्रो लाईट ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीवर प्रकाश टाकणे त्यालाच म्हणतात टू क्लॅरिफाय. टू क्लॅरिफाय म्हणजे थ्रो लाईट ऑन, एखाद्या गोष्टीवर प्रकाश टाकणे. क्वेश्चन नंबर 44 आहे, टेक विथ ए ग्रेन ऑफ सॉल्ट. याच्यासाठी काय आहे ना, ते याच्यासाठी आहे ना टू डाऊट स्लाइटली. टू डाऊट स्लाइटली यालाच म्हणतात टेक विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. क्वेश्चन नंबर 45 आहे, टू गो डाऊन इन फ्लेम्स. टू गो डाऊन इन फ्लेम्स याला काय म्हणतात, ते याला म्हणतात टू फेल स्पेक्टॅक्युलरली. टू फेल स्पेक्टॅक्युलरली यालाच म्हणतात टू गो डाऊन इन फ्लेम्स. क्वेश्चन नंबर 46 आहे, टू गेट कोल्ड फीट. टू गेट कोल्ड फीट त्याच्यासाठी काय आहे ना, ऑप्शन डी, टू बी स्केअर और हेजिटंट. टू बी स्केअर और हेजिटंट यालाच म्हणतात टू गेट कोल्ड फीट, पाय थंडे पडणे. क्वेश्चन नंबर 47 आहे, आउट ऑफ द ब्लू. त्याच्यासाठी काय आहे ना, विदाउट वॉर्निंग. आउट ऑफ द ब्लू म्हणजे विदाउट वॉर्निंग. क्वेश्चन नंबर 48 आहे, बर्न वन्स फिंगर्स. बर्न वन्स फिंगर्स याच्यासाठी काय येते, टू सफर ड्यू टू वन्स ऍक्शन. टू सफर ड्यू टू वन्स ऍक्शन यालाच म्हणतात बर्न वन्स फिंगर. क्वेश्चन नंबर 49 आहे, टू बी ऑल इयर्स. दोन्ही कान देऊन ऐकणे म्हणजे टू लिसन अटेंटिव्हली. टू लिसन अटेंटिव्हली काळजीपूर्वक ऐकणे यालाच म्हणतात टू बी ऑल इयर्स, कान देऊन ऐकणे. क्वेश्चन नंबर 50 आहे, टू स्टिक टू वन्स गन्स. टू स्टिक टू वन्स गन्स त्याला काय म्हणतात, टू रिमेन फर्म इन वन ओपिनियन. टू रिमेन फर्म इन वन्स ओपिनियन यालाच म्हणतात टू स्टिक टू वन्स गन्स. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.